नमस्कार मित्रांनो. समकालीन प्रकाशनचं अनुभव नावाचं मासिक त्यांनी 2023 मध्ये चित्रावरून कथा लिहिण्याची एक स्पर्धा घेतली होती आणि त्यातल्या निवडक कथांना प्रसिद्धी दिली होती. किती वेगळी कल्पना आहे ना. त्यातल्या काही कथांचं अभिवाचन रंगगंधाच्या रसिकांना निश्चितच आवडेल असं वाटलं. त्यामुळे समकालीन प्रकाशनच्या परवानगीनं हे शैलेश कुलकर्णी हे पुस्तक प्रेमी समूहावरच्या माझ्या मित्रांनी लिहिलेली यशोदा ही कथा मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर सादर करतोय. कथा जरूर संपूर्ण पहा, लाईक करा आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. यशोदा, लेखक शैलेश कुलकर्णी. दुपारचे 2:45 वाजले. अचानक गीता झोपेतून दचकून जागी झाली. अरे बापरे, तनयची शाळा सुटणार आहे ना 3ला. लेकरू माझी वाट बघत असेल. आता पटपट आवरून जायला पाहिजे त्याला आणायला. अशी कशी एवढी झोप लागली मला. गीता स्वतःशीच पुटपुटत भराभर घराबाहेर पडली देखील. निघताना पावसाचं फारसं चिन्ह नव्हतं, तरीही असावी म्हणून एक छत्री ती घेतली तिने. गेल्या वेळेला तनय थोडा पावसात भिजला तर 2 दिवस तापानं फडफडला होता. डोकं ओलं झालं की स्वारीचं तंत्र बिघडलंच म्हणून समजा. त्यापेक्षा एक छत्री घेतलेली बरी. गीता रस्त्यातून वेगानं चालत होती. त्याही पेक्षा वेगानं तिचं विचारचक्र चालू होतं. शाळेपाशी पोहोचली तेव्हा नुकतीच शाळा सुटली होती. छोट्या मुलांना त्यांचे पालक घेऊन गेले देखील. तनय तोंड हिरमुसलं करून बसला होता. इतक्यात त्याला गीता दिसली. किती उशिरा आलीस, मी कधीची वाट बघतोय असं म्हणत तनय तिच्याकडे झेपावला. गीतानं तनयला घट्ट मिठी मारली. क्षणभर तिला अगदी भरून आलं. त्याच्या चिमुकल्या मिठीत तिला अगदी तृप्त वाटलं. डोळ्यातून 2 थेंब नकळत ओघळले. लेकरा लेकरा मला झोप लागून गेली रे, सॉरी असं म्हणून तिनं तनयच्या गालाचा पापा घेतला. तनय खुदकन हसला. त्याला असं हसताना बघून गीताला सगळे कष्ट विसरायला व्हायचे. दोघे जण घरी जायला निघाले. पण 15 मिनिटातच बाहेरचं वातावरण पूर्ण बदललं होतं. अचानक अंधारून आलं. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल अशी चिन्ह दिसायला लागली. गीताने विचार केला, आता रिक्षा करूनच जाऊया, म्हणजे लवकर घरी पोहोचू. तनयला भूक लागली असेल. डबा नीट खाल्लाय की नाही कुणास ठाऊक. पण नेमके आजच सगळे रिक्षावाले कुठे गेले होते काय माहिती. एक रिक्षा दिसेल तर शपथ. त्यातच ज्या रिक्षा होत्या त्याही आधीच भरलेल्या होत्या. गीताने विचार केला. गीताने रिक्षा थांबवण्याचा 2-3 मिनिटं निष्फळ प्रयत्न केला. शेवटी अजून उशीर नको म्हणून तनयचा हात धरून ती चालायला लागली. आणि नेमका पाऊस आला. प्रचंड जोराची सर आली. गीताने छत्री उघडली. पण दोघात एक छत्री पुरेना. मग तिनं तनयला कडेवर घेतलं. पण त्यामुळे तिला छत्री सांभाळायला जमेना. शेवटी तिनं तनयला खाली उतरवलं. त्याच्याच हातात छत्री दिली आणि स्वतः पावसात भिजत त्याला एका हातानं धरून चालायला लागले. या गडबडीत तनयच्या स्कूल बॅगचं काय करायचं हे तिला सुचेना. त्याच्याकडे बॅग द्यावी तर त्याला ती चांगली जड होईल. लेकरू नाजूक आहे अजून. त्यापेक्षा आपणच धरूया. चेन नीट लावून घेऊ. बाहेरून भिजली तरी आतली वह्या पुस्तकं नीट राहतील असा गीताने विचार केला. पाऊस आडवा तिडवा पडत होता. गीता पावसात चिंब भिजली. तनयचं दप्तरही भिजलं. पण सुदैवानं तनय भिजला नाही. फक्त त्याच्या शर्टच्या कडा ओल्या झाल्या. थोड्याच वेळात ते दोघे घरापाशी आले. गीतानं बेल वाजवली. आजोबांनी दार उघडलं. त्रस्त चेहऱ्याने गीतावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला.
किती उशिरा आलीस हा? आणि तनयचा शर्ट का भिजला एवढा? तुला माहिती आहे ना त्याला ताप भरला होता तर? रिक्षाने का नाही आणलं? आणि हे काय, त्याची स्कूल बॅग कशी भिजली एवढी? या सगळ्यात गीता आतमध्ये पाऊल टाकणार तोच आजी ओरडल्या, थांब, आत येऊ नकोस, तू ओली चिंब झालीयस, परत पुसून घ्यायला लागेल ना सगळं. त्यांनी तनयला आत घेतलं. त्याचं न भिजलेलं डोकं टॉवेलनं कोरडं करायचा प्रयत्न केला. त्याचे कपडे बदलले, स्कूल बॅग ठेवून घेतली. गीता दारातूनच हे सगळं पाहत होती. तोच टॉवेल गीताला द्यावा असं मात्र आजी आजोबांना वाटलं नाही. अगं दारातच काय उभी आहेस, जा तुझ्या घरी आणि कोरडी हो लवकर, नाहीतर तू आजारी पडशील आणि उद्या तनयला कोण आणणार करणार मग? गीतानं कसा बसा मुलगा आवडला. ती वळणार तेवढ्याच तनय, बाय गीता मावशी, सी यू टुमारो असं म्हणत तिच्याजवळ दारापाशी आला. तिला परत तनयला घट्ट मिठी मारावीशी वाटली, पण आता आजी आजोबांसमोर तसं करणं शक्य नव्हतं. तिने तो मोह आवरला. त्याला बाय करून ती निघाली. रस्त्यावर उतरली तेव्हा तिला भडभडून आला, का का असं वागतायत हे लोक आपल्याशी? तिच्या डोळ्यातल्या आसवांना तिने मुक्त वाट करून दिली आणि ते कुणाला दिसू नये म्हणून छत्री बंद करून पावसात भिजतच ती चालत राहिली. तशीही ती भिजलेलीच होती. छत्री उघडायचं आता तसं काही कारणही नव्हतं. रस्त्यावरून चालताना ती आठवत राहिली. तिच्या लग्नाला 12-13 वर्ष झाली असतील. तेव्हापासून घरी नवरा सदोदित आजारी, कायम कॉटवर झोपलेला. मग गीतानं नाईलाजानं स्वयंपाकाची कामं धरली. 10 वर्षापूर्वी डॉक्टरांनी नवऱ्यात दोष आहे त्यामुळे तुम्ही आई होऊ शकणार नाही असं स्पष्टच सांगितलं. मुळातून हादरली होती ती. तिच्या मातृसुलभ भावनांचा चक्काचूर झाला होता. नवऱ्यासाठी महागड्या ट्रीटमेंट्स घेणं तिच्या आवाक्या बाहेरचं होतं. मूल दत्तक वगैरे घेण्याचा ते विचारच करू शकत नव्हती. आपल्या मनातली आईपणाची भावनाच तिनं मारून टाकली होती. काही काळ एका घरात स्वयंपाकाचं काम केल्यावर अचानक तिला विचारणा झाली. घरातल्या सुनेची नुकतीच डिलिव्हरी झाली होती. बाळाला रोज 12 तास सांभाळायचं होतं. बाळाची जन्मदाती लीना करिअरिस्टिक होती. डिलिव्हरीनंतर जेमतेम 3 महिन्यातच तिच्या मल्टीनॅशनल कंपनीत ती कामावर जॉईन होणार होती. तर तिचा नवरा जय मर्चंट नेव्हीमध्ये होता, त्यामुळे सदैव बाहेरच. घरात आजी आजोबांना लहान बाळाला सांभाळणं शक्य नव्हतं. त्यामुळे गीताला विचारण्यात आलं. गीताला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. उलट त्या निमित्तानं नवजात बाळाचा स्पर्श तिला अनुभवायला मिळणार होता. त्याच्या छोट्या छोट्या कपड्यांचा, पावडरचा, इतकंच काय अगदी शीशूचाही गंध अनुभवायला आसुसली होती. तनयच्या जन्मापासूनच गीता घरात कामावर रुजू झाली. अल्पावधीतच तिला आणि तनयला एकमेकांचा लळा लागला. तो रडायला लागला की फक्त गीताकडेच राहायचा. गीता आणि तनयमध्ये एक घट्ट बंध तयार झाला. लीनाची तर काळजीच मिटली होती. तनय गीताकडे छान राहत असल्यानं ती त्याच्या बारशाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ऑफिसला जॉईन झाली. गीताला फोनवरून सगळ्या सूचना द्यायची. तनय मोठा होऊ लागला. बोलू लागल्यावर लीनाला मम्मा तर गीताला मावशी म्हणू लागला. त्याच्या बाललीला पाहण्यात, त्याच्या मागे धावण्यात गीता अगदी तल्लीन होऊन जायची. त्याच्या स्पर्शानं तिच्यातली ममता जागृत व्हायची. तनयच्या 3ऱ्या वाढदिवशी आजी आजोबा आणि जय लीनानं बॉम्बच टाकला. गीताला उद्यापासून येऊ नकोस असं सांगितलं. त्यांच्या लेखी तिची गरज आता संपली होती. गीता हादरली. पैशाचं नुकसान तर होतच, पण मुख्य म्हणजे तनयचा सहवास सुटणार होता. गीताने खूप विनंती केली. अखेर तिला घरचा स्वयंपाक आणि तनयला शाळेतून ने-आण करण्यापुरतं ठेवण्यात आलं. विचारांच्या तंद्रीतच गीता स्वतःच्या घरी आली. खंगलेला नवरा कॉटवरच झोपेतच खोकत होता.
गीता भानावर आली. पटकन ओलं डोकं पुसून आणि साडी बदलून ती कामाला लागली. शेवटी आहे ते वास्तव बदलणार नव्हतं याची तिला जाणीव झाली. आपणच मनानं खंबीर व्हायला पाहिजे. इतकं हळवं राहून चालणार नाही असं मनाला बजावत राहील. रात्री तिलाही थोडी कणकण आल्यासारखी झाली. उद्या दिवसभर आरामच करू असं तिने ठरवलं. बघतील ते त्यांचं, नाहीतरी त्यांना कुठे माझी फारशी किंमत आहे. तिच्या मनात विचार थैमान घालत असतानाच ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला खूप उदास वाटत होतं. इतक्यात तिचा फोन वाजला. फोन घेतला तर दुसऱ्या बाजूनं तनय बोलत होता. गीता मावशी, अगं बरी आहेस ना तू? आज लवकर येशील का? शाळेत अर्धा तास आधीच बोलावलंय. मी वाट बघतोय तुझी. क्षणार्धात तिच्या मनावरचं मळभ नाहीसं झालं. बाकी कोणाला नसली तरी तनयला आपली गरज आहे हे तिला जाणवलं. नव्या उत्साहानं ती नवी साडी नेसून तनयकडे जायला निघाली. बाकी सगळ्या नकारात्मक विचारांवर तिच्यातल्या आईने विजय मिळवला होता. धन्यवाद.